कारण पूर्ण लहानपण आणि जी गोष्ट मला तर वाटलं ही माझीच गोष्ट कशी लिहिली त्यांनी. अरे बापरे बाप, एवढं म्हणजे भारावून गेलं सर. आणि मी कमीत कमी 1 महिना 250 जणांना सांगितलं ती कादंबरी वाचा म्हणून. आणि आज मेसेज असा मिळाला मला की बापूच्या हस्ते तुमचं हे होतंय. मी एवढं उड्या मारायला लागलो की 1 तारखेला मी पहिल्या स्टेजवर असणार आहे. अरे बापरे बापरे बापरे. वा, भयंकर म्हणजे जुन्या कादंबऱ्या काय मस्त शब्द ना शब्द आहे सर. 1 नंबर म्हणजे जसं हुबेहूब जसे घडलेल्या गोष्टी तुम्ही साकार केलेत. धन्यवाद. कारण मी माझ्या आयुष्यात कॉलेजच्या वगैरे कधीही असल्या कादंबऱ्या ऐकायला मिळाल्या त्या. फार वेळ होतं मला कादंबरीचं. पण ते एवढ्या मोठ्या कादंबऱ्या आणत नव्हते त्यावेळेला. बोधे सरांच्या वगैरे आवडायच्या पण ते मिळायच्याच नाहीत ना ग्रामीण मध्ये. अच्छा, हो ना, हो ना. पण ह्या माध्यमातून भयंकर चांगलं नवरत्नापैकी एक ठेवाय सर ही गोंडर कादंबरी म्हणजे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आहे सर. खूप छान वाटलंय. आणि त्यातले पात्र कथानक कसं वाटलंय? 1 नंबर 1 नंबर सगळं सर. मग मी आज दुपारी बापूंच्या ऑफिसला गेल्यानंतर मला ते मेसेज मिळालं. मला एवढं भारी वाटलं की बस बापूंला म्हणलं मी पहिलं स्टेजला येणार आहे सगळी कामं सोडून. अरे बापरे. 1 एप्रिलला पंढरपूरला येत आहे. या साहेब या नक्की नक्की या, आपली भेट होईल. खूप छान 17 फेब्रुवारी मी व्हॉट्सअपला सर मेसेज पण टाकला. 17 फेब्रुवारी टाकला का? 17 फेब्रुवारी टाकलाय. अच्छा, मग कदाचित माझा रिप्लाय नाही मिळाला का? नाही मिळाला सर. अच्छा, बरं, मी बघतो सर. आणि प्रत्येक सरांच्या काकडे सरांना प्रत्येक सरांना कादंबरी मी वाचल्या प्रत्येकाला आभाराचा मेसेज टाकतो. तुम्ही मला फोन उचलल्यामुळे मला वाटलं एखाद्या वेळेला काहीतरी आपण कामात वगैरे असतो. कारण एक लालासाहेब जाधव ते मंत्रालयात आहेत. कधी कधी त्यांना पण वेळ नसतो. बरं तसं काहीतरी असेल म्हटलं सरांच्या मागं. चला म्हटलं बघूया. ते काय झालं की कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे फोन वगैरे येतात त्याच्यामुळे ते राहून गेला असेल. असं झालं असेल. तेच मला ते राहून गेला असेल. त्याबद्दल सॉरी, दिलगिरी व्यक्त करतो मी. वाचकाचा एवढा फोन येणं आणि ते एवढं प्रतिसाद मिळणं वाटलं सर मला. म्हणजे हक्काचं आम्हाला वाटलं. नक्की. आणि मी माझ्याकडे सर असं मी शेतकरी आहे साहेब. हो. आणि कमीत कमी एक 30-40 मजूर माझी बायका वगैरे असतात सगळे. अगदी ओपन साऊंड करून मला कादंबरी मी कायम ऐकतो आम्ही. अरे बापरे बापरे. हो भयंकर म्हणजे भयंकर. मला ते कितीतरी म्हणले ते अजून एकदा तशीच कादंबरी लावायला सांगी. त्यामुळे ते आपल्या हातात नसतं. विनंती करतो. हो. त्याच्यावर तयार असेल तर रेगस्तानला द्यायला. तुम्ही कोणाच्या आवाजात ऐकली? रेगसरांच्या. रेगसरांच्या. तुम्ही यांच्या आवाजात आहे काय का? म्हणजे दशरथ पाटलांच्या? पाटील साहेबांच्या पण आहेत भरपूर. दशरथ पाटीलने आपली कादंबरी वाचली. आणि म्हणजे दोन्ही वाटल्यास वेगवेगळ्या आवाजातल्या वेगवेगळ्या. जरूर. आणि प्रचंड चांगल्या सगळ्या गोष्टी वाटतात मस्त. हो पाटील साहेबांचं वाचन पण जबरदस्त आहे. जबरदस्त आहे. प्रत्येक 2 ते 3 दिवसाला फोन असतो माझा त्यांना. अच्छा. कसं आहे ते की कादंबरी एकच आहे पण त्या कादंबरीचे दोघांचे वाचण्याचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहेत. वेगवेगळे वाचन शैली जी आहे ती अतिशय सुंदर आहे. सारख्या म्हणजे जोरदार राहते एकापेक्षा असं आहे ते. त्याच्यामुळे 1 नंबर आहे ते दोघं पण. त्याच्यामुळे ते नक्कीच ऐकलं पाहिजे. तुमचा अभिप्राय मला खूप प्रचंड बळ देणार आहे. पंढरपूरला आल्यानंतर नक्की भेटणार आहे मी. मला आनंद होणार आहे. हो सर. नक्की मी येतोय. आम्ही 1 तारखेला या. ओके सर. धन्यवाद सर. अशीच ग्रामीण एखादी परत एकदा द्या आम्हाला वाचायला. आयुष्यभर द्या साहेब. आम्हाला खूप आवडणार आहे. बरं. नक्की देऊ सर. नक्की देऊ. ठीक. ओके सर. धन्यवाद.